लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कामगार उपायुक्त कार्यालयासमोर प्रमोद सोनकांबळे यांचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा इशारा। दिनांक 21 रोजी शासकीय विश्रामगृह गडकरी चौक या ठिकाणी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। प्रहार कामगार संघटना संस्थापक नामदार बच्चूभाऊ कडू हे राज्यमंत्री कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना रेल्वे मालधक्का नाशिक रोड व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रमुख रामबाबा पठारे यांची मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री यांच्या दालनात मीटिंग झाली असता त्या मीटिंगला नरेंद्र पाटील शिंदे व सर्वच कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते। त्या मीटिंगमध्ये कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासमोर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनी प्रहार कामगार संघटना नाशिक रोड रेल्वे मालधक्का यांना 2 बॉक्सचे काम व 60 नोंदणी फॉर्म देण्याचे कबूल केले। तसे आदेशित करण्यात आले असताना आज सलग 4 ते 5 वर्ष झाले असून कामगार मंत्री यांचे आदेशपत्रही दिले आहे। अनेक मीटिंगा झाल्या, परंतु प्रहार कामगार संघटनेच्या लोकांना कामगार उपायुक्त यांनी कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही। याउलट कामगार उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटनेची नेहमी बाजू मांडून न्याय देण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तर देऊन समोरील युनियनला वारंवार मदत करीत आहेत। यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे। सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्त यांनी करून द्यावे, अन्यथा येत्या 24 जुलैला कामगार उपायुक्त सातपूर यांच्या दालनात स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे। यात सर्वस्वी कामगार उपायुक्त विकास माळी यांच्यासह कामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मुकादम रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवळी, रवी जगताप हे सर्व लोक मला आत्मदहन करण्यासाठी भाग पाडण्यास जबाबदार राहतील, असा गंभीर इशारा पत्रकार परिषदेत प्रमोद सोनकांबळे, अध्यक्ष प्रहार कामगार संघटना नाशिक रोड यांनी दिला आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रहार संघटनेचे संस्थापक माजी कामगार राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शेतकरी, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी नेहमी कार्यरत असतात, काम करत असतात। गेल्या 3 वर्षापूर्वी कामगार राज्यमंत्री असताना कामगार विभागाचे अधिकारी, माथाडी मंडळाचे अधिकारी आणि ज्या नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे जे काही वेअर हाऊस आहेत किंवा तिथं जो धक्का आहे, माल धक्का आहे, जिथे ते सिमेंट उतरवणे किंवा इतर वस्तू उतरवणे वगैरे काम केले जातात, त्या ठिकाणी काही कामगार विविध संघटनांच्या माध्यमातून काम करत असतात। काही त्यामध्ये माथाडी बोर्डात रजिस्ट्रेशन झालेले किंवा काही रजिस्ट्रेशन न झालेले असे कामगार आहेत। खरं तर आमच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून असंख्य कामगार तिथे अनेक वर्षापासून काम करत आलेले आहेत आणि त्या संदर्भातच आमची मुंबईला मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये 2 बॉक्स आणि 60 कामगारांना नोंदणीकृत करून तिथे काम देण्याचं ठरलेलं होतं। परंतु त्यानंतरही माथाडी मंडळाचे अधिकारी, कामगार विभागाचे अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एका विशिष्ट अशा कामगार संघटनेकडेच लक्ष देऊन त्यांना मोठ्या प्रमाणात काम दिल्याच्या अनेक तक्रारी आजपर्यंत आहेत। याबाबत आम्ही तुमच्या माध्यमातून कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना, माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सूचित करतोय। बच्चूभाऊ कडूंचं आणि प्रहार संघटनेचे वाक्य आहे, माना तो गांधीगिरी नाही तो भगतसिंगगिरी। आज आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतोय, तुम्ही 24 तारखेच्या आत योग्य तो निर्णय घेऊन झालेल्या निर्णयानुसार आमच्या प्रहार संघटनेच्या कामगारांना आता 2 बॉक्स आणि 60 कामगारांची तुम्ही नोंदणी करून घ्या। आणि दुसरी गोष्ट अशी, आम्हाला ही पण गोष्ट माहीत झालेली आहे, असंख्य अशा परप्रांतीय कामगारांना जे इथले स्थानिक नाहीत, ज्यांनी इथं म्हणजे जास्त वर्ष काम केलेलं नाही, अशा कामगारांना आमचे सर्व स्थानिक जे कामगार आहेत 125-150 त्यांच्या पोटावर पाय देऊन तुम्ही बाहेरच्या परप्रांतीयांना माथाडी बोर्डाकडे किंवा माथाडी कामगार नोंदणी केलेली आहे। याच्यामध्ये कामगार विभागाच्या माथाडी बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा पण समावेश आहे, हात आहेत। तुम्ही स्थानिकांच्या पोटावर पाय देऊन त्यांना देण्याचं कारण काय? याबाबतची तुम्ही 24 तारखेच्या आत चौकशी करून योग्य तो अहवाल आम्हाला द्या। 24 तारखेच्या आत आमच्या प्रहार संघटनेच्या सर्व कामगारांना न्याय द्या, नाहीतर शेवटी आम्हाला मग बच्चूभाऊ कडूंनी अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बाबत काय केलेले आहेत हे त्यांना चांगली माहिती असेल, मग शेवटी आम्हाला पण भगतसिंगगिरी करून आणि तोच निर्णय घ्यावा लागेल। आणि शेवटी ठोकायची वेळ येऊ देऊ नका।
ही आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद. आज आपण ही जी पत्रकार परिषद ही याच्यासाठी घेतली आहे. आपण पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो की मी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे, रेल्वे माल धक्का प्रहार कामगार संघटना अध्यक्ष. माझा विषय असा होता की आदरणीय बच्चूभाऊ कडू ज्या वेळेस कामगार मंत्री होते, तर कामगार मंत्री असताना आमच्या जवळची एक युनियन आहे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, यांची आणि आमची एक संयुक्त मीटिंग लावण्यात आली मुंबई येथे दालनामध्ये. आणि तेथे बच्चूभाऊ कडू यांनी, कामगार मंत्री यांनी एक आदेश दिला की प्रहार कामगार संघटनेला 2 बॉक्स काम व 60 नोंदणी फॉर्म देण्यात यावे. तसेच जसा आदेश झाला, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनीही 2 बॉक्सचे नियोजन दिले. तसंच आम्ही कामगार उपायुक्त साहेब नाशिक सातपूर येथे आलो असता त्यांना अनेक निवेदनं दिले, अनेक मिटिंगा झाल्या, परंतु ते आम्हाला व्यवस्थित नियोजन केलं नाही. आणि ज्या वेळेस आम्ही त्यांना कामाची मागणी केली, टाळाटाळ केली. अनेक वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो, परंतु त्यांनी आम्हाला काही काम दिलं नाही. प्रहार कामगार संघटनेला आज कुठल्याही प्रकारचं काम नाही. आज अनेक कामगार भुकेने त्रास झालेले, त्यांना काम नाही. आणि मुळातच मला हे समजतंय की कामगार उपायुक्त साहेब हे वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला वारंवार मदत करताय. आणि आज मी 24/7/2025 रोजी आदरणीय कामगार उपायुक्त साहेब यांच्या दालनामध्ये आत्मदहन करणार आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्यासह विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.